गोड गोजिरी लाज लाज रे सैत होणार नवरी एका आभूषणची घेऊन दागिनी एका आभूषणची घेऊन दागिनी हिरे मोती गंगाळे तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा। लोकसभा निवडणुकीच्या आता घडामोडी वेगवान झाल्या आहेत। त्याच अनुषंगाने अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांची चिखलदरा, धारणी, दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर सह विविध ठिकाणी आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा मेळावा हा सुरू झाला आहे। चिखलदरा व धारणी येथे हा मेळावा संपन्न झाल्यानंतर दिनांक 4 मार्च रोजी परतवाडा शहरातील अंबिका लॉन्स येथे कार्यकर्त्यांचा अचलपूर तालुक्यांचा मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याला मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लू जौंजाळ, प्रवीण पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रभुदास ठाकरे, जयसिंग सोसायटीचे अध्यक्ष अजय कडू, बाजार समितीचे संचालक नितीन आगे व खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष जसवंत तरवले, संचालक गजानन बानाईत, दीपक भोरे, मणिराम भुसुम प्रामुख्याने या सभास्थानी उपस्थित होते। यावेळी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले। सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा। ते ठरलं पाहिजे, दोन गोष्टी महत्त्वाच्या आणि आम्ही याच्यानंतर सभा सुरू करणारा मुद्द्यावर बोला, नाच गाण्यावर नाही। मुद्दा काय? घरकुलाचा मुद्दा आहे, शेतीमालाच्या हमीभावाचा मुद्दा आहे, शिक्षणाचा मुद्दा आहे, आरोग्याचा मुद्दा आहे, जो अजूनही गरिबाला सतावत आहे। आणि आम्ही आता झेंडे पण मत नाही मारू, मुद्दा पण मत मारायचा। काय मुद्दा आहे? त्या मुद्द्यानं आमचं भलं होते का नाही होत? आमच्या भागाला तिथं मान भेटते का नाही भेटत? मुद्दे महत्त्वाचे असते, झेंडे महत्त्वाचे नसते, मुद्दे फार महत्त्वाचे। आणि जेव्हा मुद्द्यावर आपण समोर जाऊ तेव्हा आपल्या चित्र बदलल्याशिवाय राहणार। येत्या 5 वर्षामध्ये आता गावातले कामं संपत आले। माझ्या मतदारसंघात सुद्धा सांगतोय, मेळघाट आणि धारणी, चिखलदरा आणि अचलपूर शिक्षण आणि आरोग्य या हिंदुस्थानामध्ये सगळ्यात चांगली सुविधा पुणे मतदारसंघामध्ये सबसे बढ़िया एज्युकेशन रहेगा, सबसे बढ़िया। ते शिक्षणामध्ये ताकद आम्ही उभी करण्याचं ठरतोय, एक बेस्ट प्लॅनिंग आपण करतोय। आता या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये सिमेंटचे रस्ते झालेले आहेत, 80% रस्ते काम होऊन सुटलेले आहेत। आता आम्हाला द्यायचं काम पडतं ते एज्युकेशनवर। गरीब माणसाचं शिक्षण आणि श्रीमंताचं शिक्षण याच्यातला जो भेद आहे का, आता जबाबदारी तुमची अधिक जास्त वाढली आहे। जास्त काम करा, जास्त मेहनत करावं लागतं, कारण काळासाठी तेवढी ताकद विरोधक उभी करत असतात। आणि तुम्ही हे काळजी कार्यकर्त्यांना घेतली पाहिजे का ज्या राजकुमारजीनं कुठलाही स्वार्थ न साधता मतदारसंघाचा स्वार्थ साधून जे कामं करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली, त्या पद्धतीला माझं एक मत गावातलं कामी आलं पाहिजे। आम्ही सांगितलं पाहिजे, जसं आता विकासाचं बोर्ड लावता, उद्या तुम्ही सांगितलं पाहिजे का तुम्ही केलेलं कामच हे गाव आम्ही पाहतोय, तर तुम्ही केलेलं काम आता तुम्हाला मतदार आमच्या गावात याचं काम पडणार नाही, त्याच्या चौपट मतं दिल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीनं समोर येणं। आपण केंद्राचे निर्णय जर पाहिले तर अजूनही ग्रामीण भागामध्ये घराचे प्रॉब्लेम आहे, अजूनही भावाचे प्रॉब्लेम आहे। आणि या सगळ्या गोष्टीवर आम्ही लोकसभेमध्ये सगळेजण बसून एक निर्णय घेऊ, लढवाचं तर जिंकलो पाहिजे। नैतिकता, आमचा विचार, आम्ही जे विचाराने काम करतो ते तुमच्या लक्षात आलं सर। अरे 2 वर्षात आम्ही पाहतोय शिंदे साहेबांसमोर मागं लागू मंत्रिपद घेता आलं असतं ना, पण आम्ही मंत्रिपदावर लाथ मारून ते जाऊ देत सोडले। मतदारसंघ आम्ही आमच्या केंद्रबंद आमच्या महत्वाच्या स्थानी ठेवला आणि आज मतदारसंघामध्ये मी सांगतोय 6 महिन्यामध्ये राजकुमारचा मतदारसंघ असू दे का आमचा मतदारसंघ असू दे, आम्ही तुम्हाला बक्षीस ठेवणार आहे। सांगा कोणता रस्ता राहिला म्हणून, सांगा कोणता रस्ता राहिला म्हणून। मी सांगतोय का ही जी नैतिकता आम्ही ठेवलेली आहे, ही प्रामाणिकता तुमच्या सोबत ठेवली आहे। आम्हाला मंत्रिपद नाही भेटलं तरी चालेल, पण गावातले कामं
थांबलेली पाहिजे. चिखलदरातल्या आणि धारणीतले थोडे कामं जे थांबले ते केंद्राच्या खरं तर फॉरेस्टच्या खात्यामुळे थांबले. तिथं काहीचं एकही आता कामाला लागलं पाहिजे. जेव्हा काम मोठं होतं ना भाऊ, तेव्हा खाली झिलप्या पाडण्याला अधिक जास्त लक्ष द्यावं लागतं. कारण मुंगी जाते तर पता लागत नाही. हत्ती चलता आहे तो ते प्रॉब्लेम करावा लागतो. कोणी येऊन मारू शकतात तिला. पण अशाच्या पाठीमागं उभं राहून निवड मतदारसंघाची जर हानी नाही तर या भागाची हानी आहे. उद्या जर या प्रहारच्या माध्यमातून जर हे आमदार निवडून आले तर मी सांगतोय ठाकुर की किसकी रहेंगी, प्रहार की रहेंगी. और कहाँ की रहेंगी तो अमरावती जिल्हे की रहेंगी. यहाँ से बात केली तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही हे जर समजलं नाही तर मग आमच्या करणारे महत्व नाही. आपण समजून घेतलं पाहिजे का जर अशा पद्धतीनं प्रहार जर घोडदौड करत असेल, एक चांगल्या पद्धतीनं समोर जात असेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मजबूतपणे उभं राहत असेल तर त्याचा फायदा या भागात होईल. हे आपण समजून घ्या. आखरी राजकारण मतावर चालतं, पैशावर नाही चालत. मत कुठं आहे? तुकाच काय निधी दिला असता आपल्याला? त्याने माहिती आहे एकासोबत दोन आहे, एक नाही जाणार घरी तो दोघे चालले जाईल वादा करत. आणि म्हणून दुबईवर जर एवढा निधी येते तर 15वर किती येईल डॉक्टर साहेब? दोनच आहे आम्ही.